गुणवत्तेची परंपरा कायम. आंभोरे गावच्या मल्हारराव होळकर महाविद्यालयात बोर्ड परीक्षेची अंतिम तयारी. शिक्षकांचा मार्गदर्शनाचा हात, विद्यार्थ्यांची मेहनत. आंभोरे महाविद्यालयातील विद्यार्थी सज्ज. गावच्या महाविद्यालयाचा अभिमान. 69 विद्यार्थी 12वी बोर्डसाठी सज्ज. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 12वीच्या बोर्ड परीक्षा येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना 13 जानेवारीपासून ऑफलाईन पद्धतीनं प्रवेशपत्रांचं वितरण सुरू झालंय. संगमनेर तालुक्यातील सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजाच्या आंभोरे येथील मल्हारराव होळकर महाविद्यालयात 12वी बोर्ड परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सन 2008-9 मध्ये स्थापन झालेल्या या महाविद्यालयानं स्थापनेपासूनच गुणवत्तेचा दर्जा कायम राखलाय. विशेषतः विज्ञान शाखेचा 100% निकालाची परंपरा आजही अबाधित आहे. सध्या 12वीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक सराव पेपर सुरू आहेत. शिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला जातोय. याबाबत अधिक माहिती महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवाजी कडनर आणि बाळासाहेब गुंजाळ यांनी दिली. बाईट. सध्या मुलांचे आमचे ना जे फिजिक्स असेल, मॅथ असेल, आपलं सॉरी बायो असेल, केमी असेल, या सर्व विषयाचे ना प्रात्यक्षिक सराव आहे ना चांगल्या प्रकारे चालू आहे आणि मुलांचा रिस्पॉन्स म्हणजे अभ्याससुद्धा चांगला झालेला आहे. आणि वर्षभर आम्ही त्या ठिकाणी सर्व विषयाचे जे प्रात्यक्षिक परीक्षेचा जो सराव आहे तो वर्षभर चांगल्या पद्धतीने घेत असतो. सराव पेपर चांगल्या पद्धतीनं देत आहेत मुलं. आणि साधारणपणे आम्ही जेव्हा कॉलेज चालू केलं 2008-9ला आपली पहिली बॅच तिथून बाहेर पडलेली आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये, नैसर्गिक वातावरणामध्ये आपले जे मुलं आहेत, ग्रामीण भागातली मुलं आहेत, तर अतिशय उत्कृष्ट असा सराव आणि अभ्याससुद्धा चांगल्या पद्धतीनं करत असतात. आम्हाला जे काही बोर्डाचं सेंटर आहे ते साकूरला आहे. वीरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकूर येथे सेंटर आहे बोर्डाच्या एक्झामसाठी. वर्षभर घेतलेले अतिरिक्त तास, सराव परीक्षा आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे विद्यार्थी बोर्ड परीक्षेसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. माझे नाव कीर्ती सुनील खेमनर. मी आता 12वी मध्ये शिकत आहे. 10वीला असताना मी या शाळेमध्ये शिकत होते. माझ्या शाळेचे नाव मल्हारराव होळकर ज्युनियर कॉलेज आंबोरे. आता सध्या मी 12वी मध्ये शिकत आहे. आमच्या येथे प्रॅक्टिकल्स, सराव परीक्षा सगळे घेतले जातात. पण चांगली गोष्ट ही आहे की पहिल्यांदा आम्हाला सायन्स विषयाचे प्राचार्य भेटले. इथून मागे सायन्स विषयाचे प्राचार्य आम्हाला भेटलेच नव्हते. त्या प्राचार्याने आमच्यासाठी खूप काही केले आहे आणि आताही करत आहे. इथून पुढे ते आमच्यासाठी खूप काही करतील. धन्यवाद. आता आमचे सराव प्रॅक्टिकल चालू आहे आणि त्या सराव प्रॅक्टिकल पूर्ण करून आता महिनाभरात आमची बोर्डाची परीक्षा होणार आहे. त्या परीक्षेसाठी आम्ही परिपूर्ण तयारी करत आहोत. सर्व शिक्षक आमच्याकडून खूप चांगली तयारी करून घेत आहेत. तेथे जाऊन आम्हाला चांगल्या मार्कांनी पास वर चांगली टक्केवारी पडली पाहिजे, यासाठी आम्ही चांगला अभ्यास करेल व चांगली प्रगती करू. माझे नाव सृष्टी पांडुरंग खेमनर आहे. मी मल्हारराव होळकर ज्युनियर कॉलेज आंभोरे येथे शिकत आहे. मी 10वी साठी दुसऱ्या चन्नापुरी येथे होते, पण 11वी 12वी 2 वर्ष मी या ज्युनियर कॉलेजला आले आहे. इथले शिक्षक, मुख्याध्यापक आम्हाला खूप चांगलं समजून सांगतात. आम्हाला इथे खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं. आमच्या 12वी बोर्डसाठी खूप चांगली तयारी करून घेतली जाते. आमच्या वेळेच्या वेळी सराव परीक्षा, वेळेच्या वेळी प्रॅक्टिकल घेतले जाते, एक्स्ट्रा लेक्चर्स घेतले जाते, ज्यामुळे आम्हाला चांगले मार्क, आम्हाला आमचे सर खूप चांगलं मार्गदर्शन करतात. यावर्षी 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी या महाविद्यालयातून 69 विद्यार्थी प्रविष्ट झालेत. या विद्यार्थ्यांची परीक्षा साकूर येथील वीरभद्र महाविद्यालयात होणार आहे. विद्यार्थ्यांमधील शिस्त, शिक्षणातील गुणवत्ता आणि शिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे यंदाही 100% निकालाची परंपरा कायम राहील, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण गाडेकर यांनी व्यक्त केला. नमस्कार, मी प्राचार्य गाडेकर LD, मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आंबोरे. सर, आपण पाहत आहात की इयत्ता 12वीचे बोर्ड परीक्षा येत्या 10 तारखेला सुरू होत आहे आणि प्रात्यक्षिक परीक्षा प्रत्येक कॉलेजच्या आणि बोर्डाच्या नियमानुसार साधारणपणे 2 दिवसापासून आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होत आहेत. आम्ही 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी गेले वर्षभर आमचे प्राध्यापक वृंद यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मेहनत घेऊन मुलांचा सराव करून घेतलेला आहे. चांगलं अध्यापन त्या ठिकाणी केलेलं आहे. चाचण्या असतील, सत्र परीक्षा असतील, त्याचबरोबर वैयक्तिक घटक वाईज चाचणी घेऊन विद्यार्थ्यांची चांगली तयारी करून घेतलेली आहे. मागील बोर्ड परीक्षांच्या जवळजवळ 5 ते 6 प्रश्नपत्रिका आपल्या प्राध्यापक वृंदांनी विद्यार्थ्यांकडून सोडून घेतलेल्या आहेत.
अशी एक चांगल्या पद्धतीची तयारी आपण इयत्ता 12वीच्या मुलांची 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची करून घेतलेली आहे आणि आता ही मुलं बोर्ड परीक्षेसाठी येत्या 10 तारखेला सामोरे जात आहे. आत्ताच आमची एक सराव परीक्षा पूर्ण झालेली आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे पेपर लिहून चांगले मार्क्स त्या ठिकाणी ते मिळवत आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की आपल्या मल्हारराव होळकर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन केलं जातं. अत्यंत दुर्गम भागामध्ये खेडेगावामध्ये असणारं हे ग्रामीण भागातील विद्यालय आहे किंवा उच्च माध्यमिक विद्यालय आहे आणि या विद्यालयामध्ये खऱ्या अर्थाने संगमनेर या ठिकाणी मुलींना विशेष करून जाण्याची गैरसोय व्हायची आणि ग्रामस्थांच्या आणि संस्थेच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची स्थापना झाली. 2008-09ला या ठिकाणी पहिली बॅच या ठिकाणी सुरू झाली आणि आज तागायत आत्ता एक चांगल्या पद्धतीची शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. मुलांनी सुद्धा चांगली तयारी केलेली आहे. आत्ताच आपण पाहिलं की प्रात्यक्षिक सराव या ठिकाणी चालू होता व मुलंसुद्धा एक चांगले शिस्तबद्ध विद्यार्थी या विद्यालयामध्ये तयार होतात आणि जवळजवळ आपल्या या उच्च माध्यमिक विद्यालयातून 69 मुलं या परीक्षेसाठी प्रविष्ट होत आहे. वीरभद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकोर या ठिकाणी मुलांची परीक्षा होत असते. कॉपीमुक्त वातावरणामध्ये मुलं आपली त्या ठिकाणी परीक्षा देतील आणि चांगल्या मार्काने सुयश त्या ठिकाणी मिळवतील याची मला निश्चित खात्री आहे. आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या विद्यार्थ्यांशी प्राध्यापक वृंदाशी आपण संभाषण केलं, त्यांच्याशी हितगुज गेला त्याबद्दल मी नवतेज महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो आणि आमच्याच विद्यालयाचे संपादक माननीय अमोलजी वाघमोडे साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपल्याही विद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो, आभार मानतो. यावेळी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची प्रवेशपत्र देखील वितरित करण्यात आली. 100% निकाल देणारं विश्वासार्ह महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या मल्हारराव होळकर महाविद्यालयात वर्षभर उन्हाळी वर्ग, अतिरिक्त तास आणि सराव परीक्षा घेतल्या जातात. यंदा विज्ञान शाखेतील 69 विद्यार्थी 12वी परीक्षेला सामोरे जाणार असून सर्व विद्यार्थी आत्मविश्वासानं सज्ज झालेत. नवतेज महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडून सर्व विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर.